दापेगाव येथील ग्रामदैवत दावल मलिक देवाच्या यात्रेला सुरुवात. शेकडो भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन. औसा तालुक्यातील दापेगाव येथील दावल मलिक दर्गा येथे गेल्या कित्येक वर्षापासून गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी यात्रा साजरी केली जाते. दापेगाव येथील दावल मलिक दर्गा येथे देवाला चादर चढवत पारंपरिक भात व मलिद्याचे नैवेद्य दाखवत शेकडो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. दापेगाव येथील ग्रामदैवत दावल मलिक देवस्थान जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा देव मानले जातं व नवस्फूर्ती करण्यासाठी भाविक यात्रेत येत असतात. यात्रेमध्ये लहान मुलांना खेळणी, पेढे व थंड पेय मोठे स्टॉल लावले असून लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असल्याने चिमुकल्यांनी यात्रेचा आनंद घेतला व दरवर्षी दापेगाव येथे जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कुस्तीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील मल्ल येऊन कुस्तीचा फड गाजवतात. यावेळी दापेगावचे सरपंच मारुती पाडुळे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी, माजी सरपंच सुरेश सोनटक्के, भाऊसाहेब पांडुळे, विकास सूर्यवंशी, दगडू मगर, उपसरपंच गणेश लिंबाळकर, नागेश सूर्यवंशी, प्रकाश गुरव, नामदेव हेजेराव, संतोष केळे, मुरलीधर सोनटक्के, मेहबूब शेख, रहीम शेख, शफीक शेख, लाला ढोरमले, सूरज मगर, सुनील मगर, परमेश्वर भादेकर, कृष्णा धोत्रे, भीमा सोनटक्के, गणेश लिंबाळकर, दत्तू बनसोडे, इंजिनियर ज्ञानेश्वर डुकरे, आत्माराम बनसोडे, प्रवीण दळवे सह समस्त दापेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी सूरज मगर आणि आज आमच्या दापेगाव नगरीचं ग्रामदैवत श्री दावल मलिक दर्गा सार्वजनिक यात्रा आज या ठिकाणी उत्साहात संपन्न होत आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्या या देवाची यात्रा भरत असते. आमच्या या देवाला भात, मलिदा, नारळ हा नैवेद्य असतो आणि आज दिवसभर यात्रेचा कार्यक्रम असतो आणि उद्या पण यात्रेचाच कार्यक्रम, दिवसभर यात्रेचा कार्यक्रम असतो आणि उद्या 2:30 वाजता जंगी कुस्त्यांचं मैदान पण आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे. अनेक वर्षांची परंपरा आमच्या या यात्रेला लाभलेली आहे आणि नवसाला पावणारा देव अशी आमच्या देवाची ख्याती आहे. सर्वदूर आमच्या देवाची ख्याती म्हणजे नवसाला पावणारा देव आणि सर्व धर्म संभावाचं प्रतीक असलेला हा आमचा दावल मलिक दर्गा आहे. आमचा हा दावल मलिक दर्गा हा सर्व धर्म संभावाचं एक प्रतीक आहे आणि या यात्रेची सुरुवात अशी असते की काल रात्री या ठिकाणी उत्साहात संदलाचा कार्यक्रम झालेला आहे. आज दिवसभर यात्रा आणि रात्री आमच्या गावच्या परंपरेप्रमाणे शोभेची दारू उडवली जाते आणि उद्या या ठिकाणी कुस्त्यांचं आयोजन आहे आणि महाराष्ट्र नाही तर कर्नाटकाच्या सीमा भागातून पण या ठिकाणी अनेक मल्ल या कुस्तीच्या दंगलीमध्ये सहभाग घेत असतात आणि आमचं लातूर, धाराशिव आणि इतर सर्व जिल्ह्यांतून अनेक भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या जत्रेला हजेरी लावत असतात.